हॅलो, कसे आहात सगळे? मी धनुश्री तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. तर आज आहे 1 जानेवारी 2026 आणि नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर तुम्ही सुद्धा काहीतरी ठरवलं असेल की नवीन वर्षाचं असं करूया तसं करूया. तसंच मी सुद्धा असं ठरवलं की रोज व्हिडिओ अपलोड करायचे, एक तरी व्हिडिओज आपला गेलाच पाहिजे. म्हणजे या व्हिडिओतून लोक एंटरटेनसुद्धा झाले पाहिजेत किंवा त्यांना काहीतरी शिकायलासुद्धा मिळलं पाहिजे. तर मी आजपासून रोज व्हिडिओज अपलोड करते. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर माझं नाव धनश्री आणि या चॅनलवरती तुम्हाला डेली व्लॉग, असं लाईफस्टाईल, स्किन केअर रिलेटेड व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळणार आहेत. त्यामुळे तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि लास्ट टाईम मी जो केक बनवला होता तर त्यावरती बरेच सारे क्वेश्चन होते की म्हणजे क्वेरीज होत्या काही जणांच्यात, कसा बनवायचा काय. तर तोच आज मी बनवणार आहे आणि त्याची रेसिपीसुद्धा तुमच्यासोबत डिटेलमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्यात अर्धी वाटी साखर घेतली आहे. थोडीशी वेलची, आता वेलची जास्त टाकू नका नाहीतर टेस्ट खूप वेगळी लागते. त्यानंतर 3 चमचे तेल, थोडंसं दही आणि अर्धी वाटी दूध टाकायचं. हे सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचं. त्यानंतर एका बाउलमध्ये हे सगळं ट्रान्सफर करायचं आणि 10 मिनिटासाठी तसंच ठेवायचं. तोपर्यंत मी इथं काजू आणि बदामाचे तुकडे करून घेते. आता 10 मिनिटं झाले आहेत. त्यानंतर त्यामध्ये बेकिंग सोडा ॲड करायचा. मी इथं काजू, बदाम, टुटी फ्रुटी आणि मनुके टाकते. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स टाकू शकता. आता कुकरमध्ये पाणी नाही टाकायचं. भांड्याला तेल लावायचं जेणेकरून केक खाली चिकटणार नाही. त्यानंतर हे सगळं मिश्रण एका भांड्यात ॲड करते. त्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकायचे. मी इथं काजू, बदाम, टुटी फ्रुटी आणि मनुके टाकते. तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स टाकू शकता. लास्ट टाइम बरेच मला क्वेश्चन होते की पाणी टाकायचं की नाही कुकरमध्ये. तर पाणी नाही टाकायचं. रिकाम्या कुकरमध्ये मी अशी थाळी ठेवते. त्यावर हे कुकरचा डबा ठेवायचा. त्यानंतर 20 मिनिटासाठी ठेवायचं. पहिले 5 मिनिटं तुम्ही गॅस हाय ठेवा आणि त्यानंतर 15 मिनिटे लो करा. 20 मिनिटानंतर गॅस बंद करायचा. आता कुकर थोडा थंड झाला की मग झाकण काढायचं. केक तयार आहे. तुम्ही अगदी घरी सहज बनवू शकता. जर तुम्हाला क्रीमचा केक आवडत नसेल ना तर हा तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आणि खरंच खूप टेस्टी लागतो. तुम्ही सुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करायला विसरू नका. चला भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.